हे सगळं बोलणं हे त्या पेशंट समोर होत होतं. एकतर ज्या वेदना होत होत्या त्या तर असह्यच होत्या, शारीरिक वेदना वेगळ्या, मात्र दुसऱ्या बाजूला हे मेडिकल प्रशासन, हॉस्पिटल प्रशासन मानसिक वेदना सुद्धा देण्याचं काम करत होतं आणि कदाचित ह्याच वेदनांमधून त्यांचा जीव गेला असावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैसे आता जमा करू शकत नसाल तर तुम्ही लगेच इथून सुसून रुग्णालयाला घेऊन जावा, तिथं तुमच्यावरती उपचार होतील, कमी पैशात होतील. आता साधा प्रश्न आहे, तिथं हॉस्पिटलला घेऊन गेले, तिथून दुसरीकडे जायचं आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल नसेल, तेवढ्या वेळात माझ्या पत्नीवरती योग्य उपचार होतील नाही होतील, तिला स्वतःच्या जीवाला, तिच्या पोटातल्या मुलांना स्वतःच्या जीवाशी मुकावं लागू शकेल का, म्हणून एखादा व्यक्ती विचार करतोय की इथंच लगेच उपचार झाले तर बरं होतील. परंतु ते काही त्यांनी करायला सुरुवातच केली नाही. मग त्यांनी तिथून ससूनला गेले. ससूनमध्ये तिथं गेलं तर बेड अवेलेबल नाहीत, इतर सेवा सुविधा चांगल्या नाहीत, म्हणून परत तिथं असणाऱ्या जवळ वाकळ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर काही प्रमाणात उपचार झाले, मात्र तिथं सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं तेवढ्या क्रिटिकल लेवलचे उपचार होऊ शकत नाही, म्हणून परत एका हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं. तिथं थोडेसे उपचार झाले. तिनं काय म्हणतात डिलिव्हरी त्या महिलेची झाली आणि तिथून तिनं 2 मुलींना जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला.